लोक असतील, ऑफिसचे लोक असतील, त्यांच्यामध्ये बदल झाले. मला आता कोणी चहासाठी विचारत नाही. आम्ही आता सातत्याने कलेक्टर कमिशनर समोर मंत्रालयामध्ये सचिवांसोबत असतो चहा पाण्याला यायला त्याला. मला कोणी विचारत नाही, सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अगोदरच तिथले लोक सांगतात पण त्यांना चालत नाही, एकतर ते काहीतरी मग ग्रीन टी वगैरे आणतील, मग ती ग्रीन टी आपण घ्यायची. म्हणजे साधा दुधाचा चहा, मला आता मी माझी दिनचर्या सांगतो की 10 वर्षामध्ये मी कधी चहा कॉफी दूध घेतलेलं नाही, त्याच्यानंतर नाश्ता केला नाही. तो कुठल्या कार्यक्रमात गेलो असला तर लोक म्हणतात की बा आम्ही हे सगळं करू शकतो, पण आम्ही कसं करायचं, आम्ही रुटीन आमचं फार बिझी असतं. मी तर हे सांगेन की माझी मुलगी अमेरिकेत होती, त्या ठिकाणी आम्ही दोघे गेलो आणि आमचा एक टूर होता. मी म्हणजे गोष्ट सांगतो की ऍडजस्टमेंट कशी करायची. तर त्या टूरमध्ये मला माहिती होतं आपल्याला नाश्ता करायचा नाही. तिथे सगळा नाश्ता राहायचा, ब्रेकफास्टमध्ये तिथे खूप फ्रुट्स राहायचे. मी टूर मॅनेजरला सांगितलं, म्हटलं मी सकाळी ब्रेकफास्ट करते, माझा ब्रेकफास्ट पॅक करून द्या. त्यांनी पॅक करून द्यायचा. दुपारी आम्ही माझा ब्रेकफास्ट उघडायचो, सगळे जेवण करायचो. आम्ही ते सकाळचं फ्रुट्स वगैरे खायचो आणि संध्याकाळी रेग्युलर जेवण करायचो. आताही बाहेर कुठे गेलो तर असं काही नाही आहे, मिळालं वावा, नाही मिळालं वावा. तुमच्या शरीराला हळूहळू फक्त एक जर कळालं, एक मेसेज जर गेलेला आहे की फूड इज नॉट सोर्स ऑफ एनर्जी.